कोणतीही रेसिपी बनवताना त्यामध्ये आवश्यक असतो तो म्हणजे मसाला। आज मी तुम्हाला ह्याच मसाल्याची रेसिपी सांगणार आहे। हा माझा घरातला घरगुती असा मसाला आहे। ह्या मसाल्यामध्ये वापरलेले वाणे माझ्या आईने ठरवलेले असे स्पेशल असे वाणे आहेत आणि हा अगदी टेस्टी असा मसाला आहे। तुम्ही माझ्या रेसिपीमध्ये बघतच असाल की मी भरपूर सारे मसाले वापरत नाही किंवा धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला देखील खूप कमी वापरते। त्यामुळे तुम्हाला आज मी हा माझा परिपूर्ण असा मसाला दाखवणार आहे, ज्यामुळे तुम्हाला गरम मसाला किंवा धने जिरे पूड किंवा एक्स्ट्रा किचन मसाला देखील टाकायची गरज लागणार नाही। तुम्ही हा स्पेशल असा मसाला वापरून तुमचे जेवण अधिक रुचकर बनवू शकता। चला तर आता हा मसाला कसा बनवायचा, ह्यामध्ये कोणते कोणते वाणे वापरले आहेत। वाणे म्हणजे जे आपण त्यामध्ये सामान टाकतो ना त्याला वाणे म्हणतात। कोणत्या प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत ते देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर चला आपण बघूया कोणत्या प्रकारचं सामान ह्यामध्ये मी वापरत आहे। आजचा मसाला बनवण्यासाठी हे बघा आपण इतके सारे वाणे इथे वापरणार आहोत। त्यामध्ये 5 प्रकारच्या मिरच्या आहेत, त्याचप्रमाणे धने, जिरे, त्यानंतर दगडी फूल, हे सगळे साहित्य जे आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि ते किती प्रमाणात घेतलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्याप्रमाणे मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही जर हा मसाला बनवला तर तुमचं जेवण नक्कीच रुचकर बनेल। चला तर आपण आता ही लिस्ट बघूया काय काय आपण हे सामान घेतलं आहे त्याची। आपल्या मसाल्यामध्ये 26 वाणे आहेत, म्हणजे 26 प्रकारचे पदार्थ आपण ह्या मसाल्यामध्ये वापरणार आहोत। तर ते काय वापरणार आहोत ते आता आपण बघूया। ही आपण काश्मीरी मिरची वापरणार आहोत। काश्मीरी मिरची रंगासाठी वापरली जाते। तर ही आपण घेणार आहोत 125 ग्रॅम, हे बघा। त्यानंतर बेडकी मिरची वापरणार आहोत। त्यानंतर ही बेडगी मिरची आहे, ही बघा, ही वापरणार आहोत अर्धा किलो। त्यानंतर ही बघा, ही आहे पांडी मिरची, ही तिखट असते, ही वापरणार आहोत पाव किलो। ह्या सगळ्यांचे देठ मी घरी आणून काढले आहेत। उन्हामध्ये 1-2 उन्हामध्ये सुकवायच्या आणि देठ काढून घ्यायचे। ही आहे शंकेश्वरी। आपण आता पांडी मिरची घेतली, आता ही आहे शंकेश्वरी, ही आपण घेतली आहे अर्धा किलो। ह्याचे देठ काढायचे आहेत। ही आहे रेशम पट्टी, ही बघा किती छान आहे। ही मला देठ काढूनच मिळाली होती। काही ठिकाणी देठ काढून असते मिरची, काही ठिकाणी न देठ काढलेली असते। न देठ काढलेल्या मिरचीचे रेट थोडे कमी आहेत। ज्या मिरचीचे देठ नसतील काढलेले तर त्याचे रेट कमी आहेत आणि देठ काढलेली जर मिरची असेल तर त्याचे रेट थोडे जास्त मिळतील तुम्हाला। आणि प्रत्येक दुकानामध्ये थोडा तिकडून भाव थोडा अधिक जास्त प्रमाणात असतो। तर तुम्हाला जिथून मसाला चांगला वाटेल, चांगली मिरची वाटेल, तिथून तुम्ही खरेदी करा। आता ही रेशमपट्टी आपण घेतली आहे पाव किलो, ठीक आहे। तर अशा प्रकारच्या 5 मिरच्या आपण घेतल्या आहेत। काश्मीरी मिरची, बेडकी मिरची, पांडी मिरची, शंकेश्वरी मिरची आणि रेशीमपट्टी मिरची। तर आता आपण दुसरं जे सगळं मसाल्याचं जे सामान आहे ते बघून घेऊया कुठलं आहे ते। चला त्याचं देखील मी तुम्हाला प्रमाण आणि कुठलं कुठलं सामान घेतलं आहे ते सांगते। आता इथे आपल्याला घ्यायची आहे हळद। हळद घ्यायची आहे 50 ग्रॅम। त्याच्यानंतर धने घ्यायचे आहेत, धने मी इथे घेतलेत पाव किलो। त्यानंतर घेतलं आहे जिरं, जिरं देखील आहे पाव किलो। त्याच्यानंतर आहे राई, राई घेतली आहे पाव किलो। त्याच्यानंतर आहे तीळ, तीळ घेतलेत 50 ग्रॅम। काळी मिरी 100 ग्रॅम, ही काळी मिरी आहे 100 ग्रॅम घेतली आहे। त्याच्यानंतर खसखस घेतला आहे 100 ग्रॅम। ग्रीन वेलची म्हणजे आपली हिरवी वेलची जी असते आपण गोड पदार्थात टाकतो, ती हिरवी वेलची घेतली आहे 25 ग्रॅम। त्याच्यानंतर मसाला वेलची जी असते, मोठी वेलची जी आपण बिर्याणीमध्ये वगैरे यूज करतो, ती घेणार आहोत 10 ग्रॅम। त्याच्यानंतर लवंग घेतला आहे 50 ग्रॅम। दालचिनी घ्यायची आहे 100 ग्रॅम।
यानंतरचा मसाला आहे मायपत्री, ही आपण घेणार आहोत 15 ग्रॅम। त्याचप्रमाणे सेम असते, थोडी वेगळी असते फक्त ही, ह्याला म्हणतात जावत्री, ही देखील 15 ग्रॅमच घेणार आहोत। त्यानंतर शहाजिरं घ्यायचं आहे 50 ग्रॅम, हे बघा जिऱ्यासारखंच असतं फक्त ह्याची थोडीशी साईज वेगळी असते, शहाजिरं म्हणतात ह्याला, हे घेणार आहोत 50 ग्रॅम। त्यानंतर बादियान घेणार आहोत, बादियान म्हणजे ह्याला हे असं बादियान ह्याला म्हणतात, जे आपण खडे मसाले घेतो बिर्याणीमध्ये वगैरे वापरतो, हे घेणार आहोत 25 ग्रॅम। त्यानंतर नागकेशर घेणार आहोत, हे बघा हे नागकेशर आहे, असं एक फुलासारखं असतं हे आणि त्यामध्ये एक छोटीशी बी असते, त्याला नागकेशर म्हणतात, ते घेणार आहोत 25 ग्रॅम। त्यानंतर त्रिफला, हे बघा हे त्रिफला आहे, हे घेणार आहोत 25 ग्रॅम। त्याच्यानंतर कबाब चिनी आहे, हे देखील काळी मिरीसारखंच असतं, हे बघा हे ह्याला म्हणतात कबाब चिनी, हे देखील 25 ग्रॅम घेणार आहोत। त्यानंतर राहिला तेजपत्ता देखील आपण ह्याच्यामध्ये 25 ग्रॅम घालणार आहोत। त्यानंतर हिंग घ्यायचं आहे, एक खडा मी इथे हिंग घेत आहे। हिंग वापरतो मसाल्यामध्ये कारण मसाला चांगला टिकला पाहिजे ह्याच्यासाठी हिंग वापरलं जातं, तर एक खडा आपण हिंग घेणार आहोत आणि एक जायफळ घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले आपण छान असे भाजून घेणार आहोत, हे बघा हे सर्व मसाले आपण एकत्र केले आहेत, हे सर्व एक एक करून आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण भाजायच्या नाही, मिरच्या ज्या आहेत त्या फक्त उन्हामध्ये सुकून घ्यायच्या, 1 ते 2 दिवस कडक उन्हामध्ये मिरच्या सुकून घ्यायच्या आहेत आणि ह्या आपल्याला भाजायच्या नाही आहेत। मिरची भाजली की त्याची टेस्ट जी आहे ती बदलते, म्हणून आपण मिरच्या ज्या आहेत त्या भाजणार नाही आहोत, फक्त हे जे खडे मसाले जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत सगळे मंद आचेवर, खूप देखील करपवायचे नाही, अगदी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती। मिरची साफ करून घेत आहोत। ह्यामध्ये देठ कसा काढून घ्यायचा, तर हे बघा हा असा, जसं तुम्ही फोल्ड केलं का, हा बघा देठ निघतो अगदी इझिली, ह्या प्रकारे आपण हे देठ सगळे काढून घ्यायचे आहेत मिरचीचे। रेडीमेड मसाला रेडीमेड असतो, घरी केलेल्या मसाल्याची टेस्ट एकदम वेगळीच असते, तर ह्या प्रकारे तुम्ही हे सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या बघा असे सगळे देठ काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्या सर्व मिरच्या आपण उन्हात सुकवून घ्यायच्या आहेत आणि जे अख्खे खडे मसाले जे आहेत ते आपण भाजून घ्यायचे आहेत। मसाले जे आहेत ते आपण भाजून घेऊया, त्यासाठी एक कढई घ्यायची आहे, जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे सर्व मसाले एक एक करून भाजून घ्यायचे आहेत। आधी मी इथे काळी मिरी घेतली आहे, लो हाय मीडियम असे सगळ्या प्रकारच्या गॅसवर भाजून घ्यायचे आहे आपण, कारण एकदम लो जरी ठेवला तरी खूप वेळ लागतो मसाला भाजायला, म्हणून मध्येच गॅस जो आहे तो फुल करायचा, परत मध्येच लो करायचा, अशा प्रकारे करून हे जो मसाला तो भाजून घ्यायचा आहे। ह्यामधनं एक अरोमा निघायला लागतो, काळी मिरी घातल्यानंतर काळी मिरीचा जो फ्लेवर असतो तो असा छान धुरातनं निघायला लागतो, मग समजायचं की काळी मिरी भाजून झाली आहे। ह्याच प्रकारे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत। मसाला भाजताना प्रत्येक मसाल्यामध्ये थोडा थोडा काही कचरा असेल तर तो कचरा काढायचा, म्हणजे कचरा म्हणजे त्या हे सगळी फुलं आणि पानं हाच मसाला असतो, तर त्याचे देठ वगैरे येतात त्याच्यामध्ये, ते देठ वगैरे असतात ते काढायचे, काड्या आलेल्या असतात त्या काढायच्या आणि मग मसाला भाजून घ्यायचा आहे। राई भाजायला थोडा वेळ लागतो, कारण राई जी आहे ती मध्येपर्यंत छान भाजली गेली पाहिजे। राई भाजताना हातावरती दाबून बघायची, जर ती छान अशी फुटत असेल तर समजा राई चांगली अशी भाजली गेली आहे। त्यानंतर सर्व मसाले आपण भाजून घेत आहोत एक एक करून, हे बघा, आणि सर्व मसाले भाजल्यानंतर थोड्या परातीमध्ये काढून नंतर ते आपण एकत्र करून घेणार आहोत सगळे। आणि हे बघा हे नागकेशर आहे, नागकेशरमध्ये सगळ्यात जास्त काड्या मला मिळाल्या, अगदी छोट्या छोट्या काड्या ह्यामध्ये असतात, ही देखील फुलंच आहेत नागकेशर म्हणजे। आणि हे बघा अशा प्रकारच्या ह्यांच्या काड्या असतात, त्या काड्या काढून घ्यायच्या आहेत, हे बघा मी सगळ्या काढून घेतल्या आणि नंतरच ते भाजून घेतलं। त्याचप्रमाणे तेजपत्त्यामध्ये सुद्धा त्या पानांच्या काड्या असतात त्या काढून घ्यायच्या, खराब झालेली पानं असतील तर ती काढायची, आणि हळद आहे ती अगदी थोडीशी भाजून घ्यायची, जायफळ अगदी थोडंसं भाजून घ्यायचं, आणि हिंग जे आहे ते भाजायचं नाही, हिंगाचा खडा तसाच टाकायचा। आणि मसाल्याची टेस्ट जर तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्हाला मसाला असाच मिलमध्ये वाटून घ्यायचा आहे, गिरणीतनं मसाला वाटायचा नाही, त्याची टेस्ट एकदम बदलून जाते, कारण मसाला जळून निघतो। ह्या प्रकारे तुम्ही जर मसाला वाटला तर त्याची टेस्ट एकदम अप्रतिम येते। मसाला भाजायला द्यायच्या आधी थोड्याशा मिरच्या ज्या आहेत त्या उन्हामधून
ठेवून काढायच्या आणि भाजलेला लगेच मसाला नेऊन द्यायचा, म्हणजे छान असा वाटला जातो। हे आहेत मसाल्याचे दाते, म्हणजे जे आपण मिरची वगैरे देतो त्याचे जे दाणे वगैरे असतात ते सगळेच वाटले जात नाही। मसाला चाळल्यानंतर जे उरतं त्याला म्हणतात दाते, हे वेगळे काढले जातात। आणि मसाला तुम्ही असा हवाबंद डब्यामध्ये, काचेच्या बरणीमध्ये किंवा कुठलीही तुमच्याकडे स्टीलची टप्परवरची कुठलीही बरणी असेल, डब्बा असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। हा माझा गेल्या वर्षीचा मसाला आहे, हा एवढाच राहिला होता म्हणून मी नवीन मसाला बनवला। नवीन मसाल्याचा रंग तुम्ही बघू शकता, खूप छान असा रंग येतो आपल्या मसाल्याला। अशा प्रकारे बनवलेला हा जो मसाला आहे, हा मसाला आम्ही सगळीकडे सेमच मसाला वापरतो, म्हणजे मच्छी, भाजी, चिकन, मटण बनवण्यासाठी हा एकच मसाला पुरेसा आहे। हे बघा, मी अशा प्रकारच्या डब्यामध्ये हा भरून ठेवते, हा वर्षभर छान टिकतो। आणि हा मसाला जो आहे ह्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कुठले वेगळे मसाले वापरायची गरज नाही, म्हणजे बरेच जण धनेपूड, जिरेपूड, वेगळे प्रकारचे गरम मसाले जे वापरतात ते कुठलेच मसाले वापरायची गरज लागत नाही। हा एकच मसाला परिपूर्ण असा मसाला आहे। आजची आपली व्हिडिओ बरीच मोठी झाली आहे, पण एक सांगायचं राहून गेलं की आपला हा जो मसाला आहे, आपण जे प्रमाण घेतलं त्या प्रमाणामध्ये 2.5 ते 3.25 किलो मसाला वाटून होतो। तुम्ही ह्याप्रमाणे तुमचा प्रमाण ठरवून मसाला वाटून घेऊ शकता। त्याचप्रमाणे मी हळदसुद्धा वाटली आहे आणि हळदीचे गाठे घेऊन ते सुद्धा वाटून आणले आहेत चक्कीमधनं। ते ही सुद्धा घरगुती हळद खूप छान लागते आणि ह्याची टेस्ट खूप छान असते रेडीमेड हळदीपेक्षा। सो तुम्ही हे वर्षभराचं असं वाटून ठेवू शकता। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।